Audio Jungle. Audio Jungle. स्वागत करतो आणि एक बाबासाहेबांचा शेर पेश करून कवी संमेलनाला सुरुवात करतो. मानवतेच्या अविरत लढ्यांची वंदना तुला, समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला. मानवतेच्या अविरत लढ्यांची वंदना तुला, समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला, गगनभेदी जिद्दी उड्यांची वंदना तुला. बा भीमा या निष्ठावान पिढ्यांची वंदना तुला, पिढ्यांची वंदना तुला. आम्ही सगळे वरती बसलोय आणि आमच्यातच एक आवाज संदेश कडक समोर बसला. आता तो समन्वयक आहे, सगळं काही त्यांनी केलंय. मी त्याला विनंती केलेली की वरती येऊन बसला तर फार बरं होईल. एकदा जोरदार टाळ्या घेऊन स्वागत करा संदेश कडक. हे कवी संमेलन आमच्या सगळ्यांची नावं विसरणार, पण आमच्या कविता कधीच विसरणार नाही असं असणार आहे. आम्ही आमच्या नावांसाठी नाही लिहित. म्हणजे मी नेहमी सांगतो की त्या दलितानंद बाबांचा किस्सा सांगतो की दलितानंद बाबा या गावातून त्या गावाला पूर्वी कसे वाहनं नव्हती, चालत या गावाला कार्यक्रम घ्यायला पुढच्या गावाला, त्या पुढच्या गावाला असे कार्यक्रम करत जायचे. फार मोठे कव्वाल होते दलितानंद बाबा, दलितानंद गायकवाड त्यांचं नाव. आणि एका कार्यक्रमात एका गावातून दुसऱ्या गावाकडे जाताना काय झालं की एक बाप आणि त्याचा लहान मुलगा दोघे सोबतच चालले. आणि तो लहान मुलगा सारखा त्या दलितानंद बाबांकडे बघायचा. त्याला विचार पडला की हा सारखा का आपल्याकडे बघतोय. आणि प्रत्येक गावाला, या गावातून त्या गावाला गेलं तरी ते सोबत आहेतच. तर त्याने विचारलं काय झालं, तर म्हणे तुमचं गाणं फार आवडतं माझ्या मुलाला आणि त्यामुळे आपण चाललोय. त्यांनी अरे बाळा इकडे मी गातो ते फार आवडतं का. बोला हा तुम्ही गाता ते फार आवडतं, तुम्ही जे बाबासाहेबांचं गाणं गाता ना ते मला फार आवडतं. हा किस्सा स्वतः दलितानंद बाबा सांगायचे आणि म्हणायचे आम्ही जरी सगळ्यांना आवडत असलो ना त्याचं कारण आहे बाबासाहेब आंबेडकर. त्यांची गाणी म्हणतो म्हणून आम्ही आवडतो. आमचं स्वतःचं काय नाही, तसं आमचं स्वतःचं काय नाही. जे काही सगळं नामदेव ढसाळचे शब्द सांगायचे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं आहे. असं एक सत्कार होतोय. या ठिकाणी डॉक्टर अविनाश मनोहर सर तो शेर असं बोलायचे की मैको तो ऐसे मैको की फूलों को भी होश आ जाए, मैको तो ऐसे मैको की फूलों को भी होश आ जाए और तालियां कुछ ऐसे बजाओ इन शायरों को भी जोश आ जाए. रवी कांबळे पहिली गझल घेऊन येतात. रवी कांबळे. जय भीम. जिंदगीला अत्तराचा, जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला. संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला. संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला. संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला. म्हणून आपण आज स्वाभिमानी माणूस म्हणून जगत आहे. त्याच अनुषंगाने चार वेळा महाग तो संवाद आता, महाग तो संवाद आता, टाळतो मी वाद आता. महाग तो संवाद आता, वाद आता. माणसाच्या अंतराला घालतो मी साध आता. मानतो ना धर्म जाती, मानतो ना धर्म जाती, राहतो निर्वाद आता. पांगलेल्या माणसांना
जोडतो अल्लाद आता पांगलेल्या माणसांना जोडतो अल्लाद आता. गजल घेतो. आग होती व्यक्त झाली काळजाची, आग होती व्यक्त झाली काळजाची, वेदनाही माय माझ्या लेखनाची, वेदनाही माय माझ्या लेखनाची. स्वागताला भीत नाही संकटानो, स्वागताला भीत नाही संकटानो, एवढी केली तयारी मी मनाची, एवढी केली तयारी मी मनाची. मनगटाला एवढा हा जोर आहे, मनगटाला एवढा हा जोर आहे, बांधते राखी बही नाही दुश्मनाची, बांधते राखी बही नाही दुश्मनाची. मीपणाचा रोग इतका वाढला की, मीपणाचा रोग इतका वाढला की, ढालणी घेऊन आहे संयमाची, ढालणी घेऊन आहे संयमाची. हा शेर प्रत्येकाने घेऊन जायचं लक्षात ठेवा. वागताना नम्र व्हावे एवढे की, वागताना नम्र व्हावे एवढे की, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची. मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, भेटली मज तत्व सारी गौतमाची, भेटली मज तत्व सारी गौतमाची. धन्यवाद. जय हिंद. फार सुंदर गजल पेश केली. भेटली मज तत्वे गौतमाची. गौतम बुद्धाचं नाव काल जयंती झालेली आहे, पण या देशाकडे आपण ज्यावेळी बघतो आणि गौतम बुद्धांकडे बघतो तर आपल्याला असं म्हणायचं वाटतं की दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो सारा देश येथे कोणी शुद्ध दिसेना. दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो सारा देश येथे कोणी शुद्ध दिसेना. अरे घायाळ राजांचा वाचवणे आज कोणी बुद्ध दिसेना. आपल्याला तत्व गौतमाचे मिळतात पण गौतमाच्या पावलावर चालता येत नाही. असो, यानंतर मी सुभाष गवळे यांना पाचारण करतो. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. सुभाष गवळे. सर्वांना सविनय जय भीम. स्वभाव जरी शांत माझा, स्वभाव जरी हा शांत माझा पेटलो आतून आहे, स्वभाव जरी हा शांत माझा पेटलो आतून आहे, नाठाळ व्यवस्थे खून तुझा माझ्याच हातून आहे. छाटले जातात पंख कापली जातात माणसं, छाटले जातात पंख कापली जातात माणसं. अरे काय घडतंय सारं हे सत्य कुणी खोलू नये. विटंबल्या जातात आया बहिणी चौकात चौकातून, विटंबल्या जातात आया बहिणी आमच्या चौकात चौकातून, तरी आम्ही बोलू नये. बोललं पाहिजे, बोलावं लागेल आणि टंकेची चोटभर बोलणार. रचना ठेवतोय बेच उत्तर बेच. तो आबे म्हणायचा, तो आबे म्हणायचा, मी काबे म्हणायचो. तो आबे म्हणायचा, मी काबे म्हणायचो. तो क्षणात चिडायचा आणि म्हणायचा मला बे म्हणतो काबे. तो आबे म्हणायचा, मी काबे म्हणायचो. तो क्षणात चिडायचा आणि म्हणायचा मला बे म्हणतो काबे. मग माझं उत्तरही अरे काय म्हणू बे. त्याच्या अंगाची लाई मला कळत नसे काही.
त्याच्या अंगाची लाही मला कळत नसे काही, डोळ्यात अंगार डोक्यात संताप. त्याच्या अंगाची लाही मला कळत नसे काही, त्याच्या डोळ्यात अंगार डोक्यात संताप. तो हसडायचा अस्सल गावरान शिवी मायवरून जातीवरून. मग माझ्याशिवायही राखीव कोट्यातल्या, मग माझ्याशिवायही राखीव कोट्यातल्या. तो धगधगता निखारा मी पेटलेला वनवा, तो धगधगता निखारा मी पेटलेला वनवा. शिव्यांच्या फैरी शब्दांच्या तोफा, शिव्यांच्या फैरी शब्दांच्या तोफा. रागाचा विस्फोट, भांडणाचा विकोप. मुद्द्यावरून गुद्द्यावर, गुद्द्यावरून मुद्द्यावर. मुद्दा काय? फक्त एकच अक्षर बे. ते बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 सगळेच गोळा. ते बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 सगळेच गोळा. मी एकटाच भिडायचो, नडायचो, पडायचो, पण प्राणपणाने लढायचो. तो विषमतेचा शिकारी, तो विषमतेचा शिकारी, मी समानतेचा पुजारी. तो विषमतेचा शिकारी, मी समानतेचा पुजारी. तो जातीच्या साच्यात घडणारा, मी जातीवरच चढणारा. तो जातीच्या साच्यात घडणारा, मी जातीवरच चढणारा. तो झुंडीनं बोलायचा, माझं ठरलेलंच आला तसाच बोलायचा. माझं ठरलेलंच कालही, आजही आणि उद्याही. आवला काहो, आरेला कारे आणि बेचं उत्तर बेच. भेट उत्तर अजिबात मध्ये काय आडपडता नाही. हा बेला बे नाही उत्तर नाही. कसं आहे, आम्हाला लोकांना समजावून सांगावं लागेल की आमची निशस्त्र दहशत इतकी सौम्य नाही रे जितकी तुम्हाला वाटते. आमची निशस्त्र दहशत इतकी सौम्य नाही रे जितकी तुम्हाला वाटते. अरे आमचं डरकाळणं तर दूर, आम्ही फक्त ढेकर दिला तर भल्या भल्याची फाटते. तसं आम्ही समतावादी आहोत. आणि तरी रमेश भावार आमचा कवी नेहमी असं म्हणतो की प्रत्येकाला वाटतं स्त्री मुक्ती असावी, पण बुवा आपली बायको मात्र त्यात नसावी. आमचं तसं नाही, आम्ही समतावादी आहोत. आमच्या सर्व कवींबरोबर आमची एक भगिनी पण आहे, अनिता तोडके. यांना मी पाचारण करतो. जोरदार टाळ्या करत त्यांचं स्वागत करा. अरे नाथ ज्योतिबांची मी भीमाच्या लेखनीची धार आहे. अरे अन्याय जुलमाविरुद्ध विक्रांतीचा विचार आहे. उतरले रणांगणावर, उतरले रणांगणावर तर मी जय भीमचा अंगार आहे. कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे. कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे. कविता ठेवते. कवितेचं शीर्षक आहे वारसा अंगाईचा. अंगाई म्हणून गायली भीमाची गाणी, अंगाई म्हणून गायली भीमाची गाणी, आणि दिला माझ्या आयुष्याला उंच झोका. अंगाई म्हणून गायली भीमाची गाणी, आणि दिला माझ्या आयुष्याला उंच झोका. आईने पाळण्यातच पाजलं बाळकडू, आईने पाळण्यातच पाजलं बाळकडू. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर तुका. आईने पाळण्यातच पाजलं बाळकडू. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर तुका. आईने आई हा शब्द शिकवलाच नाही. आईने आई हा शब्द शिकवलाच नाही. शिकवलं तिनं जय भीम बोलायला. आईने आई हा शब्द शिकवलाच नाही. शिकवलं तिनं जय भीम बोलायला. जोडून नातं चळवळीशी, जोडून नातं चळवळीशी शिकवलं स्वाभिमानाने चालायला. जोडून नातं चळवळीशी शिकवलं स्वाभिमानाने चालायला. मी लागले रांगायला, मी लागले रांगायला. बाप लागला मला सांगायला. मी लागले रांगायला, बाप लागला मला सांगायला. अगं अनु, अगं अनु, मांग फेडील बाबासाहेबाचे पांग. अगं अनु, मांग फेडील बाबासाहेबाचे पांग. पोचीरामाचे रक्त आपले साऱ्या जगाला छाती ठोकून सांग. पोचीरामाचे रक्त आपले साऱ्या जगाला छाती ठोकून सांग. मी शाळेत पाठीवरती गिरवायला लागले अ ब क ड. मी शाळेत पाठी
शिकवली मला परिवर्तनाची बाराखडी. तेव्हाच बापाने शिकवली मला परिवर्तनाची बाराखडी. आणि आज आम्ही अ ब क ड वर्गीकरणाच्या नावाखाली एकतेच्या घराला लावतोय आतून कोंडी. एकतेच्या घराला लावतोय आतून कोंडी. अरे कशाला भांडण तंटा, अरे कशाला भांडण तंटा, कशाला आपापसात आरक्षणाचा फंदा. कशाला भांडण तंटा, कशाला आपापसात आरक्षणाचा फंदा. समजून घ्या रे बांधवांनो, समजून घ्या रे बांधवांनो. शेवटी अण्णाभाऊंनी लढला होता भीमाचाच लढा. भीमाचाच लढा, भीमाचाच लढा, भीमाचाच लढा, भीमाचाच लढा. मनपूर्वक धन्यवाद. पाहिजे. मुलींसाठी कविता लिहिली होती. पसरलेत निखारे पावलो पावले निर्भीडपणे चाल मुली. पसरलेत निखारे पावलो पावले निर्भीडपणे चाल मुली. उधळून टाक शतकानुशतके लादलेल्या परंपरेच्या चुली. त्यांनी सगळं ते उधळून टाकलं पाहिजे. पुढे असं लिहिलं होते. भले होऊ नकोस तू कुंती द्रौपदी पार्वती सीता. भले होऊ नकोस तू कुंती द्रौपदी पार्वती सीता. अरे भले का तू नकोच होऊस कुंती द्रौपदी पार्वती सीता. व्हायचंच असेल तुला कोणी तर हो. चिखलशेण्याचा शिव्या शामांचा मारा झेलूनही स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम राहणारी सावित्रीबाई फुले माता. रडण्यासाठी नको, लढण्यासाठी सिद्ध हो. रडण्यासाठी नको, लढण्यासाठी सिद्ध हो. समजू नको का स्वतःच दुबळे. उधळून टाक शतकानुशतके लागलेल्या परंपरेच्या चुली. एकदा पुन्हा एकदा यासाठी जोरदार गाण्याचा फार सुंदर कविता पेश केली. त्यानंतर एक आगळा वेगळा आवाज स्वराज समदूर आपल्या समोर येतो. स्वराज समदूर टाळ्या वाजवा की चांगली कविता ऐकायला मिळते. म्हणजे इथं सगळे सांगणारे कवी आहेत. म्हणजे चळवळीत यायच्या पहिले घरून सांगूनच येतात. तर दादांच्या फार ओळी माझ्या आवडत्या आहेत की तुझ्याही प्रेमावर लिहायचंय मला बरंच काही. संदेश दादा म्हणतात की तुझ्याही प्रेमावर लिहायचंय मला बरंच काही. पण काय करू प्रिये, ही भाकरीची लढाई माझी संपतच नाही. पण काय करू प्रिये, ही लढाई माझी भाकरीची संपतच नाही. दादा मी पण सांगतो की तिला वाटलं मी इतर प्रियकरांसारखा तिच्या मागे चालण्याची रांग लावेल. तिला वाटलं मी इतर प्रियकरांसारखा तिच्या मागे चालण्याची रांग लावेल. अगं मी त्या बापाचा लेख आहे ज्याने सूर्य गिळणाऱ्यांना आरसा दाखवलाय. पण दादा लोक गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. लोक गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. मी तुला संविधानाची प्रत भेट देईन. लोक गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. मी तुला संविधानाची प्रत भेट देईन. फुलांचं आयुष्य 2 दिवसाचं असतं पण हे पुस्तक तुला आयुष्यभराचा सन्मान देईल. पण लक्षात ठेव माझं प्रेम जितकं हळवं आहे तितकंच ते अन्यायाविरुद्ध प्रखर आहे. पण लक्षात ठेव माझं प्रेम जितकं हळवं आहे तितकंच ते अन्यायाविरुद्ध प्रखर आहे. हृदयावर जरी तुझं नाव असलं तरी श्वासावर मात्र बाबासाहेबांचाच अधिकार आहे. श्वासावर मात्र बाबासाहेबांचाच अधिकार आहे. आणि कविता ठेवतोय की गावकुसा बाहेर घर माझं गावात घेशील का. की गावकुसा बाहेर घर माझं गावात घेशील का. जात झटकून माणूस म्हणून नावात घेशील का. की गावकुसा बाहेर घर माझं गावात घेशील का. जात झटकून माणूस म्हणून नावात घेशील का. त्या पानवठ्यावर उभी आहे ती तहान माझ्या घरची. त्या पानवठ्यावर उभी आहे ती तहान माझ्या घरची. त्या पाण्याला हात लावण्याची हिंमत घेशील का. पण झोपडीत माझ्या शिवबा हे मुठीत जिवंत स्वाभिमान. की झोपडीत माझ्या शिवबा हे मुठीत जिवंत स्वाभिमान. मग तुझ्या घरात आंबेडकरांना जागा देशील का. मी नामा तुका मानतो का. मी नामा तुका मानतो का शब्दांचे ते सन्मान. मी नामा तुका मानतो का शब्दांचे ते सन्मान. बुद्ध प्रबुद्ध विचार म्हणून मनात घेशील का. आणि माझ्या लेकरांच्या डोळ्यात उद्याचं स्वप्न आहे. माझ्या लेकरांच्या डोळ्यात उद्याचं स्वप्न आहे. त्या स्वप्नांना माणूस म्हणून जातीत घेशील का. दादा तुझा देव आणि माझा देव वेगळे कधी झाले. की तुझा देव आणि माझा देव वेगळे कधी झाले. या भिंतींच्या ढिगाखाली तू माणूस शोधशील का. पण बुद्ध म्हणतो स्वराज म्हणतो बुद्धाचा मार्ग शस्त्र नवे विचार. की स्वराज म्हणतो बुद्धाचा मार्ग शस्त्र नवे विचार. या समतेच्या वाटेवर हातात देशील का. या समतेच्या वाटेवर हातात देशील का.
आणि या समतेच्या वाटेवर तू सोबत येशील का? या समतेच्या वाटेवर तो सगळ्या कविता लिहितो. एखादी प्रेमाची कविता लिही ना कधीतरी. तो प्रेमाची कविता बोलला आणि मी भीमाची कविता लिहिली. चळवळीत असंच असतं. म्हणजे आम्ही धर्माचा अडथळा दूर केला आणि जगण्यात आमच्या गती आली. धर्माचा अडथळा दूर केला, जगण्यात आमच्या गती आली. देव सारे नदीत फेकून दिले, मग घरी प्रगती आली. हे सगळं करावं लागतं. असं यानंतर हृदय मानव अशोक नाम काफी आहे. जय भीम. कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले. शांतीचा संदेश आणिक बुद्ध दिले, शांतीचा संदेश आणिक बुद्ध दिले. आणि कविता आहे, गुलामी विरोधात तुला राग भीमा, गुलामी विरोधात तुला राग भीमा. तुझ्यात धगधगणारी आग भीमा, न तुझ्यावर कसलाच डाग भीमा. गुलामी विरोधात तुला राग भीमा, न तुझ्यावर कसलाच डाग भीमा. तुझ्यात धगधगणारी आग भीमा, केलेस आम्हाला तू वाघ भीमा. कारण एकच तुझा त्याग रमा, तुझा त्याग रमा. कविता आहे हुईज आंबेडकर. संसदेमध्ये ज्यावेळेस आंबेडकरांचा उल्लेख होतो, आंबेडकर आंबेडकर, कोण आहेत आंबेडकर? मनगटातली राग आंबेडकर, मस्तकातली धाग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर. मनगटातली राग आंबेडकर, मस्तकातली धाग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर. भासेल तुला जग आंबेडकर, भासेल तुला जग आंबेडकर. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर. या लोकशाहीची वज्रमूठ आंबेडकर, गावोगावी शिक्षणाचं बोट आंबेडकर. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, या लोकशाहीची वज्रमूठ आंबेडकर. गावोगावी शिक्षणाचं बोट आंबेडकर. रुबाब सूट बूट टाय कोट आंबेडकर, रुबाब सूट बूट टाय कोट आंबेडकर. आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर. आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर. लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर. भक्कम मनगट दणकट राकट दरवळ आंबेडकर. लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर. भक्कम मनगट दणकट राकट दरवळ आंबेडकर. इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर. हिंसक कपटी मनुवाद्यांचा कर्दन काळ आंबेडकर, कर्दन काळ आंबेडकर. आणि शेवट फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर. विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर. डॅशिंग ब्रेन वॉशिंग निट्यूशन आंबेडकर. फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर. विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर. डॅशिंग ब्रेन वॉशिंग निट्यूशन आंबेडकर. इंडियातला भारत एक संघ नेशन आंबेडकर. मनगटातली राग आंबेडकर, मस्तकातली धाग आंबेडकर. डोळस होऊन बघ आंबेडकर, भासेल तुला
आंबेडकर का भासेल? बाबासाहेबांबद्दल एक विशेष आहे, या देशामध्ये त्यांच्यावर फार अन्याय झाला, पण त्यांनी जो बदला घेतला तो लोकांचं भलं करून बदला केला बुद्धाच्या मार्गावर, कोणाचं वाईट नाही केलं त्या माणसाने. आणि मग आम्हाला असं लिहावं वाटतं की न चुकता केलास, न चुकता केलास अन्यायाचा हिसाब तू भीमा, न चुकता केलास अन्यायाचा तू हिसाब भीमा, तुझीच सत्ता तुझेच राज्य तूच अमर्याद हृदयांचा निर्विवाद नवाब भीमा. त्यानंतर सुमित गुणवंत. ज्यांना या देशात द्वेष पेरायचा आहे, शब्दांकडे लक्ष द्या, ज्यांना या देशामध्ये द्वेष पेरायचा आहे त्यांना हा देश त्यांच्या रंगाचा भासतो. ज्यांना या देशामध्ये द्वेष पेरायचा आहे त्यांना हा देश त्यांच्या रंगाचा भासतो. आणि ज्यांना या देशामध्ये माणूस पेरायचा आहे त्यांना देश फक्त तिरंगी दिसतो. म्हणून त्याच्या नादी लागून मंदिर मस्जिद पाडण्यापेक्षा, त्याच्या नादी लागून मंदिर मस्जिद पाडण्यापेक्षा देश उभारण्यासाठी आपण समाज एकत्र बांधला पाहिजे. अरे भारतीय असल्याच्या जाणीवेतून फक्त माणसाला माणूस जोडला पाहिजे, फक्त माणसाला माणूस जोडला पाहिजे. ही माणूस जोडण्याची चळवळ आवर्जून मला एक उल्लेख करावा असं वाटतो. आपल्याला समोर मंचावरती जरी संदेश कर्डक, बबन सरोदे, सुमित गुणवंत किंवा नितीन घोडके दिसत असले तरी ही जे आपल्या समोर जी भव्यता दिसते ती सर्व महिलांनी केलेली आहे. आज आपण राज्यभराच्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहतो सर्व नियोजन हे महिलांनी केलेले आणि एवढं चांगल्या पद्धतीने केलंय. एकदा जोरदार टाळ्या त्या सर्व महिलांसाठी. आणि त्या महिलांसाठीच रोज पार्लरला जातेस ना, रोज पार्लरला जातेस ना, तशीच अधूनमधून आंदोलनातही जात जा. रोज पार्लरला जातेस ना, तशीच अधूनमधून आंदोलनातही जात जा. उन्हात अनात काळवंडलेल्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून फिका पडेल तो चंद्र सुद्धा. उन्हात अनात काळवंडलेल्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून फिका पडेल तो चंद्र सुद्धा. साधू भोंदूंच्या सत्संगाला जाऊ नकोस, साधू भोंदूंच्या सत्संगाला जाऊ नकोस, पण साधू संतांच्या अभंगाला जा. साधू भोंदूंच्या सत्संगाला जाऊ नकोस, पण साधू संतांच्या अभंगाला जा. आपोआप उजवून निघेल मनाचं सौंदर्य सुद्धा. नाकात नथ, कानात डुलत आणि कपाळावरती चंद्रकोर लाव किंवा लावू नकोस. नाकात नथ, कानात डुलत, कपाळावरती चंद्रकोर लाव किंवा लावू नकोस. पण डोळ्यांमध्ये विस्तव ठेव, पण डोळ्यांमध्ये विस्तव ठेव. रोज युट्यूबला रेसिपी पाहतेस ना, रोज युट्यूबला मधुराची रेसिपी पाहतेस ना, तर मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे. मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे. जेवणासारखी जीवनालाही येईल चव. वट सावित्रीला कट मारून ज्योती सावित्रीचं बोट. वट सावित्रीला कट मारून ज्योती सावित्रीचं बोट धर. मग आपोआप हर एक वाट होईल खुली, मग आपोआप हर एक वाट होईल खुली. कारण मुलू मुलू रडणाऱ्यांपेक्षा खूप सुंदर असतात लढणाऱ्या मुली, खूप सुंदर असतात लढणाऱ्या मुली. हाच प्रवास पुढे. झुगारून साऱ्या दुनियेला चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला. झुगारून साऱ्या दुनियेला चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला. जशी साथ दिली होती रमाईनं भीमाला. ती म्हणते मी कशाला वडाला फेऱ्या मारू, ती म्हणते मी कशाला वडाला फेऱ्या मारू. मला पिंपळाची मुळी माझ्या दारी हवी आहे.
ती म्हणते मी कशाला वडाला फेऱ्या मारू, मला पिंपळाची मुली माझ्या दारी हवी आहे. भांगामध्ये सौभाग्याचं कुंकू नको, संघर्षाची आडवी चिरी हवी आहे. संघर्षाची आडवी चिरी हवी आहे. किती आयुष्य असेल प्रेमाला माहित नाही, किती आयुष्य असेल प्रेमाला माहित नाही, पण प्रेम आदर्श असेल याची खात्री आहे. किती आयुष्य असेल प्रेमाला माहित नाही, पण प्रेम आदर्श असेल याची खात्री आहे. कारण तिच्या मनामध्ये सत्यवानाची नाही, सत्य शोधकाची सावित्री आहे. हाच प्रवास ही जी कविता सादर करणार आहे, ती कविता म्हणजे दोन व्यक्तींचा संवाद नाही. ही कविता म्हणजे दोन धर्मांचा, दोन परंपरेचा, दोन जातीचा आणि दोन कुटुंबाचा संवाद आहे. कविता अशी आहे, ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घे. ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घे, चल आपण जेजुरीला जाऊ. ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घे, चल आपण जेजुरीला जाऊ. मी म्हणालो 5 काय 500 पायऱ्या उचलून घेतो, आधी आपण शिवनेरीला जाऊ. ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ. ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ. मी म्हणालो वादळाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाऊ. ती म्हणाली यंदाची सुट्टी हंपी, नक्की केरळ जाऊ. ती म्हणाली यंदाची सुट्टी हंपी, नक्की केरळ जाऊ. मी म्हणालो थांब थोडं, आधी करुणेच्या काळजात कोरलेला अजिंठा वेरूळ पाहू. ती म्हणाली लग्नानंतरच्या पहिल्या पावसात भिजू आणि गाऊ ओली चिंब गाणी. ती म्हणाली लग्नानंतरच्या पहिल्या पावसात भिजू आणि गाऊ ओली चिंब गाणी. तू माझा राजा मी तुझी राणी, तू माझा राजा मी तुझी राणी. मी तिला म्हणालो त्या पावसात भिजण्याआधी समानतेने होऊन जाईल भरून घेऊ चौदार तळ्याचं पाणी. ती म्हणाली तुला समानताच हवी ना, मग संविधान दिंडीत सामील होऊ. ती म्हणाली तुला समानताच हवी ना, मग संविधान दिंडीत सामील होऊ आणि जाऊ पंढरपूर विठ्ठलाला गाठू, आणि जाऊ पंढरपूर विठ्ठलाला गाठू. मी म्हणालो ठीक आहे, पण आधी मला शब्द दे, जाता जाता विज्ञानाच्या वाटेवरती तुकोबालाही भेटू. ती म्हणाली तुझा मला नेहमीच विरोध असतो. ती म्हणाली तुझा मला नेहमीच विरोध असतो, पण माझ्या अस्तित्वासाठी तरी तुला माझं काहीतरी ऐकावं लागेल. मी तिला म्हणालो तुझं माझं सोड ग, पण माणसातल्या अस्तित्वासाठी आपल्याला ज्योती सावित्रीचं ऐकावं लागेल. तिला गहिवरून आलं आणि ती म्हणाली गळ्यात माझ्या माळ आहे आम्ही वारकरी. तिला गहिवरून आलं आणि ती म्हणाली गळ्यात माझ्या माळ आहे आम्ही वारकरी. मुलगा झाला तर नाव अभंग आणि मुलगी झाली तर ज्ञानेश्वरी किंवा गीता ठेवू. मी म्हणालो गळ्यात तुझ्या माळ आहे, पण संत विचारांची माझी नाळ आहे. मुलगा झाला तर तथागत आणि मुलगी झाली तर नाव गाथा ठेवू. शेवटी ती म्हणाली नक्की एकदा सांग तरी तुला तुझं माझं नातं नेमकं घेऊन जायचंय कुठपर्यंत. नक्की एकदा सांग तरी तुला तुझं माझं नातं घेऊन जायचंय तरी कुठपर्यंत. तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो ज्या ठिकाणी तुझा माझा स्वीकार फक्त माणूस म्हणून होईल त्या उंचीपर्यंत, त्या उंचीपर्यंत होईल त्या उंचीपर्यंत. आमची एक गडबड आहे पुरुष मंडळींची. गडबड अशी आहे की आम्ही स्त्रियांनी काय व्हावं हे त्यांना सांगत असतो, आम्ही काय व्हावं हे ठरवत नाही. मग कधी कधी माझ्या डोक्यात येतं की आमच्या महिला सावित्री व्हायला तयार आहेत, आम्ही ज्योतिबा व्हायला तयार आहे काय, हा पण प्रश्न आहे ना. आणि मग या सगळ्या ह्याच्यावर त्या मुली कवितेतच मी असं लिहिलं की आतापर्यंत खूप सोसलंस, आता नको सोसू. आतापर्यंत खूप सोसलंच, आता नको सोसू. तुला विवस्त्र करू पाहणाऱ्या धर्माचं कार्ट मायने नकोसो पोसू. अगं विटंबतो देव जर तुझ्या जाण्याने, अगं विटंबतो देव जर तुझ्या जाण्याने, थुंकू सुद्धा नकोस अशा रावळी. उधळून टाक शतकानुशतके लादलेल्या परंपरेच्या चुली. या चुली उधळून टाकाव्या लागतील. आणखी एक गोष्ट मी सांगतो, आपल्या सगळ्या मित्रांना पण सांगतो, आपण समानतेची भाषा करतो, संसाराच्या रथाची 2 चाकं म्हणून फार छाती बडवून सांगतो, पण आपल्या बायकोची ओळख ही माझी अर्धांगिनी म्हणून करून देतो. आजपर्यंत
माझ्या सहित एकही बैल असा नाही म्हटला की मी हिचा अर्धांगी आहे आणि समंताची भाषा करतोय. खरं तर आपणच आपल्याला तपासण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी किरण प्रकाश यांना बोलवतोय. जोरदार टाळ्या गजरात स्वागत करा किरण प्रकाश. की कुठल्याही एकाच रंगाची माझ्यावर दावेदारी नाही. की कुठल्याही एकाच रंगाची माझ्यावर दावेदारी नाही, पण साऱ्याच रंगांवर माझी मक्तेदारी आहे. की कुठल्याही एकाच रंगाची माझ्यावर दावेदारी नाही, पण साऱ्याच रंगांवर माझी मक्तेदारी आहे. आणि आम्ही लढतोच आहे मानवतेच्या कल्याणासाठी. आम्ही लढतोच आहे मानवतेच्या कल्याणासाठी. लोकशाही वाचवायची थोडी तुमचीही जिम्मेदारी आहे. मगाशी बबनदादांनी प्रेमाचा किस्सा सांगितला, आमच्या स्वराजने प्रेम सांगितलं, सुमितदादांनी प्रेम सांगितलं. तेच प्रेम थोडं पुढे घेऊन जातोय. तू प्रेम कर, मीही प्रेम करतो. तू प्रेम कर, मीही प्रेम करतो. तू शरीरावर प्रेम कर, मी ज्ञानावर प्रेम करतो. तू प्रेम कर, मीही प्रेम करतो. तू शरीरावर प्रेम कर, मी ज्ञानावर प्रेम करतो. तू मित्रावर प्रेम कर, मी दुश्मनावर प्रेम करतो. तू 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 गोड्या रंगावर प्रेम कर. तू तू गोड्या रंगावर प्रेम कर, मी तथागत काळ्या पांडुरंगावर प्रेम करतो. तू 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 गोड्या रंगावर प्रेम कर, मी तथागत काळ्या पांडुरंगावर प्रेम करतो. तू सवर्णावर प्रेम कर, मी ओबीसी कुणबी मराठा महारण मागावर प्रेम करतो. तू समुद्रावर प्रेम कर, अथांग समुद्र. तू समुद्रावर प्रेम कर, मी घाण पाण्याच्या ओढ्यावर प्रेम करतो. तू समुद्रावर प्रेम कर, मी घाण पाण्याच्या ओढ्यावर प्रेम करतो. तू गाव गाड्यावर प्रेम कर, मी मरणात पडलेल्या त्या मढ्यावरही प्रेम करतो. तू मास्तर, डॉक्टर, इंजिनियरवर प्रेम कर. तू मास्तर, डॉक्टर, इंजिनियरवर प्रेम कर, मी गटार साफ करणाऱ्या नोकरीवर प्रेम करतो. तू मास्तर, डॉक्टर, इंजिनियरवर प्रेम कर, मी गटार साफ करणाऱ्या नोकरीवर प्रेम करतो. तू पिझ्झा, बर्गर, नल्ली सल्ली डल्ली पोटीवर प्रेम कर, मी चतकोराच्या भाकरीवर प्रेम करतो. तू नेत्यावर प्रेम कर, मी कार्यकर्त्यावर प्रेम करतो. तू नेत्यावर प्रेम कर, मी कार्यकर्त्यावर प्रेम करतो. तू पक्षावर वा संघटनेवर प्रेम कर, मी फक्त विचारधारेवर प्रेम करतो. तू नशिबावर प्रेम कर. तू नशिबावर प्रेम कर, मी मनगटाच्या बळावर प्रेम करतो. तू नशिबावर प्रेम कर, मी मनगटाच्या बळावर प्रेम करतो. तू तिच्या कुंकवावर प्रेम कर, मी तिच्या पांढऱ्या कपाळावरही प्रेम करतो. तू जगण्यावर प्रेम कर, मी मरणावर प्रेम करतो. तू जगण्यावर प्रेम कर, मी मरणावर प्रेम करतो. तू मर्यादा पुरुषोत्तम रामावर प्रेम कर, मी मेलेल्या जिवंत असलेल्या आणि जन्मास येणाऱ्या प्रत्येक पुरोगाम्यावर प्रेम करतो. शेवट आहे, तू पैसा, अडका, सोन्या नाण्यावर प्रेम कर. तू पैसा, अडका, सोन्या नाण्यावर प्रेम कर, मी पुस्तकाच्या पानावर प्रेम करतो. तू पैसा, अडका, सोन्या नाण्यावर प्रेम कर, मी पुस्तकाच्या पानावर प्रेम करतो. तू पुराणावर वा कुराणावर प्रेम कर, मी माझ्या देशाच्या संविधानावर प्रेम करतो. धन्यवाद. कुसुमाग्रज लिहून जातात, प्रेम कोणावरही करावं, ते आपल्या मर्जीचं आहे ना. आपण कोणावरही प्रेम करावं, त्याला काय, कोण कोणावर करतो आपण कोणावर करू. पण आपली एक परंपरा आहे, आमची एक परंपरा आहे ती कशी की बेईमानाच्या दुनियेत घरी इमानाचे बांधणे निघालो आम्ही. बेईमानाच्या दुनियेत घरी इमानाचे बांधणे निघालो आम्ही. विस्कटलेले मानवतेचे नगर पुन्हा सांधणे निघालो आम्ही. बेईमानाच्या दुनियेत घरी इमानाचे बांधणे निघालो आम्ही. विस्कटलेले मानवतेचे नगर पुन्हा सांधणे निघालो आम्ही. अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा. अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा. वेचण्या त्यागाच्या चांदण्या निघालो आम्ही. त्या चांदण्या वेचत चाललोय आम्ही, माणसं जोडत चाललो आम्ही. आणि म्हणून आता चाललेले उठावचा एक दमदार आवाज काय असतो ऐका. गझलकार गजानन गावंडे, त्यावर बसून पण देत नाही.
जवळजवळ 4-4.25 तासाचा प्रवास करून मी आता आलेलो आहे आणि त्याच्याही अगोदर 12 तासाचा प्रवास करून मुंबईमध्ये आलो होतो आणि लगेच तयारी केली आणि इकडे निघालो आणि स्टेजवर येते आता दादांनी सांगितलं की कविता चालू करा. गझल सादर करतो. तूच जन्मामध्ये तूच मरणामध्ये तूच जन्मामध्ये तूच मरणामध्ये तूच कर्मामध्ये तूच धर्मामध्ये तुझ विना जीने माझे असे पोरके तुझ विना जीने माझे असे पोरके तूच आहेस माझी अवर्मामध्ये तुझ मानामध्ये अभिमानामध्ये तुझ मानामध्ये अभिमानामध्ये तूच आहेस प्रत्येक दानामध्ये तुझ मानामध्ये अभिमानामध्ये तूच आहेस प्रत्येक दानामध्ये अशी लोकशाही बहरली इथे अशी लोकशाही बहरली इथे तू घटनेच्या प्रत्येक पानामध्ये तूच मातीमध्ये तूच पातीमध्ये तूच मातीमध्ये तूच पातीमध्ये तेवतो तू दिव्याच्या या वातीमध्ये तूच मातीमध्ये तूच पातीमध्ये तेवतो तू दिव्याच्या या वातीमध्ये असा धम्म दिधेला आम्हाला नवा असा धम्म दिधेला आम्हाला नवा तू आहेस बुद्धाच्या शांतीमध्ये तू आसक्तामध्ये विरक्तामध्ये तू आसक्तामध्ये विरक्तामध्ये तू पॅन्थरच्या सळसळत्या रक्तामध्ये तू आसक्तामध्ये विरक्तामध्ये तू पॅन्थरच्या सळसळत्या रक्तामध्ये येऊ दे ते सत्ता कुणाची जरी येऊ दे ते सत्ता कुणाची जरी तू कायमचा हृदयाच्या तक्तामध्ये तूच गाण्यामध्ये तूच बाण्यामध्ये तूच गाण्यामध्ये तूच बाण्यामध्ये शोभतो बंदा रुपयाच्या नाण्यामध्ये तूच गाण्यामध्ये तूच बाण्यामध्ये शोभतो बंदा रुपयाच्या नाण्यामध्ये एकाच वंजळीने मने पेटली एकाच वंजळीने मने पेटली तू चौदार तळ्याच्या त्या पाण्यामध्ये तूच भासामध्ये आभासामध्ये तूच भासामध्ये आभासामध्ये तू आहे मनुष्या विनाशामध्ये तूच भासामध्ये आभासामध्ये तू आहे मनुष्य विनाशामध्ये जोवरी स्पंदनांचा असे खेळ हा जोवरी स्पंदनांचा असे खेळ हा
भीमराया तू प्रत्येक श्वासामध्ये, भीमराया तू हरे एकाच ओंजळीने मने पेटली चौदार तळ्याच्या. क्या बात आहे. एक का बोलतो ते असे एकाच ओंजळीने मने पेटली? त्याचं कारण असं आहे की आग आहे सम्यक विचाराची, समजू नका नुसताच धूर. आग आहे सम्यक विचारांची, समजू नका नुसताच धूर. पाणी चौदार तळ्याचं पाजलंय माईनं आणि बापावर खांद्यानं घेऊन लावलंय नागपूर. यानंतर संदेश करतो. जय भीम. ही सगळी लोक एवढं भारी भारी बोलल्यावर माझ्याकडून काय ऐकावं तुम्ही? फार छोटा आहे यांच्यापुढं, तरी सादर करतो. खरं तर आम्ही भारताच्या लोकसाठी एक 2 ओळी सादर करतो. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. पण इतकं ठामपणे सांगतो यार हो, तुम्हाला या काठावरून त्या काठावर घेऊन जाईल. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. पण इतकं ठाम सांगतो यार हो, तुम्हाला या काठावरून त्या काठावर घेऊन जाईल. ज्याच्या हाती जसा लागला त्यानं तसा वाटून घेतला. ज्याच्या हाती जसा लागला त्यानं तसा वाटून घेतला. माझ्या हाती भीमाचा लढा लागला, मी रक्तात ओतून घेतलाय. रक्तातला भीम मला शांत बसू देत नाही. रक्तातला भीम मला शांत बसू देत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी माझ्या कविता पानाफुलाच्या होत नाही. तर दादांनी सरळ दादाने जे एक कविता सुरून लावून दिला कवितेचा, त्या प्रेमाच्या कवितेचा. आम्हाला कसं तरी होतं प्रेमाची कविता ऐकली का. गुलाबाचं फुल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का. गुलाबाचं फुल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का. तिनं गुलाब रमाईच्या पायाशी ठेवला आणि म्हणाली तू भीमराव होशील का. मुर्दानांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे. मुर्दानांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे. तुम्ही जाळलेल्या वस्त्यांच्या राखेतून आलो आहे. पाण्यासाठी रक्त वाहिलेल्या माणसाच्या जत्त्यातून आलो आहे. तुम्ही समजू नका रिकाम्या हाताने आलो आहे. लेखणीत माझ्या मी आंबेडकर घेऊन आलो आहे. काय पेरलेस तू रक्तात माझ्या, कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. काय पेरलेस तू रक्तात माझ्या, कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. अरे मी नुसता घरला फोटो तुझा हातात माझ्या, कित्येक वादळ येऊन शोभलीत पायात माझ्या. कित्येक दिवस आम्ही एकमेकांना पाहायचो. करू सागर. तिची माझी एकच वेळ, एकच वाट, एकच बस आणि एकच बस स्टॉप. तिची माझी एकच वेळ, एकच वाट, एकच बस आणि एकच बस स्टॉप. रोज नजरेला नजर भिडायची, खाली माना घालून दोघांची वाट चालायची. ना मी बोलायचो ना ती बोलायची. रोज नजरेला नजर भिडायची, खाली माना घालून दोघांची वाट चालायची. ना मी बोलायचो ना ती बोलायची. कित्येक दिवस असेच सरले. एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला. एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला. अंधारून आलं न धोधो पाऊस बरसला. तिच्या माझ्याशिवाय कोणीच नव्हतं बस स्टॉपला. निसर्गानं दिलेल्या संधीचा मग मी पण फायदा उचलला. धोधो पडणाऱ्या पावसात प्रेमाचा इजहार केला. तिच्याही मनात तेच होतं, लागलीच तिनं होकार दिला. तिच्याही मनात तेच होतं, लागलीच तिनं होकार दिला. मग काय दो जिस्म एक जान झाला. सातो जन्मीचा वादा झाला. गुलाब डे पासून किस डे पर्यंत सगळा डे साजरा झाला. गुलाब डे पासून किस डे पर्यंत सगळा डे साजरा झाला. कधी रुसवा, कधी फुगवा, कधी इथं कधी तिथं सुरू राहिलं. प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले. तसे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले. प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले. तसे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले. आजवर तिनं मला विचारलं होतं सारं सारं, विचारली नव्हती जात.
आजवर तिनं मला विचारलं होतं, सारं विचारली नव्हती जात. काल पहिल्यांदाच तिनं मला माझी विचारली जात. मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो मला नाही जात. मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो मला नाही जात. कुणास ठाऊक काय घडले. आज 30 वेळ, 30 वाट, 30 बस, तोच बस स्टॉप. ती अजून आली नाही. मी पाहतो तिची वाट. माझ्या दुःखावर तुम्ही टाळ्या वाजवताय, फार बरं वाटतंय. ती आली नाही अजून. मी पाहतोय तिची वाट. पण मला माहित आहे एक ना एक दिवस या देशामध्ये जाती अंत होईल आणि ती माझ्यासाठी फक्त माणूस म्हणून येईल, फक्त माणूस म्हणून येईल. आणि ही म्हणून माणूस जोडायची चळवळ चालू केली ती सोडून गेल्यामुळं. खरं तर आमच्या दोघांचं इंटरकास्ट मॅरेज, ती वेगळ्या जातीची मी वेगळ्या जातीचा. आमच्या दोघांचं इंटरकास्ट मॅरेज, ती वेगळ्या जातीची मी वेगळ्या जातीचा, म्हणून दोघांमध्ये एक करार झाला होता. ती मला धम्माबद्दल काही विचारणार नाही, मी देवाबद्दल तिला काही बोलणार नाही. ती धम्माबद्दल मला काही विचारणार नाही, मी देवाबद्दल तिला काही बोलणार नाही. ती म्हणेल तेव्हा मी देववारी करायची आणि माझ्यासोबत रोज ती पंचशील म्हणायची. ती म्हणेल तेव्हा मी देववारी करायची, माझ्यासोबत रोज ती पंचशील म्हणायची. तिथंही असंच होतं, रुसवा फुगा होता. बरेच दिवस सरले, एक दिवस कानात येऊन कुजबुजली. बरेच दिवस असे सरले, एक दिवस कानात येऊन कुजबुजली. संदेश देववारीला जायचंय. मी नेहमीप्रमाणे हो म्हणालो, मलाही सवय झाली होती. मी नेहमीप्रमाणे हो म्हणालो, मलाही सवय झाली होती. मग काय आवरा सावर झाली. साडी चोळी, वेणी पणी, गजराही लावला. साडी चोळी, वेणी पणी, गजराही लावला. उमऱ्या बाहेर पाय टाकताना तिला मासिक पाळी आली आणि हिरमसूर म्हणाली संदेश देवाला चालणार नाही, विटाळ होईल. हिरमसूर म्हणाली संदेश देवाला चालणार नाही, विटाळ होईल. तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून तिचा हिरमोड होऊ द्यायचा नव्हता. तिच्याकडे पाहत इतकंच म्हणालो, मी म्हणशील तिथं चालशील, तिथं तुझा विटाळ होणार नाही. मी म्हणशील तिथं चालशील, तिथं तुझा विटाळ होणार नाही. ती हो म्हणाली आणि मी चैत्यभूमी घातली. आता मी तिला काहीच न सांगता बरंच काही कळलं आहे. घरी आल्यावर तिनं देवाचा दार कायम बंद केला आहे, कायम बंद केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी या आमच्या सगळ्यांची मोड त्यांनी बांधली. ते बबनदादा या ठिकाणी कविता सादर करतील. अशी म्हणून कविता प्रेमाच्या प्रवासाची चालू आहे, पण मी काय प्रेम कविता बोलणार नाही. ही तरुण मंडळी प्रेम कविता बोलायला म्हणजे हुळहुळल्यासारखं होत आहे, पण थोडी मर्यादा राखावी लागते. आपण चळवळीकडे येऊया. आणि समोरची सगळी बसलेली मंडळी आहे. खरं तर कोण कुठल्या गटाचं आहे, कोण कुठल्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या गावून आलाय, कोण कुठून आलाय, पण एक सगळ्यांच्या बाबतीत एक समान गोष्ट आहे, ते म्हणजे निष्ठा. आंबेडकरी निष्ठा मात्र पक्की आहे. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं की भरभक्कम आहेत भिंती प्रामाणिक निष्ठेच्या, भरभक्कम आहेत भिंती प्रामाणिक निष्ठेच्या. स्वार्थासाठी ओढणारा नुसताच लाचारीचा धुरळा नव्हे. अरे शौर्याची यशोगाथा ही खेकड्यांचा मेळा नव्हे. अरे शौर्याची यशोगाथा ही खेकड्यांचा मेळा नव्हे. मर्दांचा जल्लोष हा भडव्यांचा सोहळा नव्हे. आम्ही भारताचे लोक आहे, तसे आम्ही काही चांगली माणसं नाही. मी खरं सांगतो, हे जे आम्ही सगळे आहे ना, काही चांगली माणसं नाही. का नाही चांगली माहिती आहे का? करतो कत्तल अविचारांची, सुविचारी जल्लाद आहोत आम्ही. जल्लाद करतो कत्तल अविचारांची, सुविचारी जल्लाद आहोत. ओळख लक्षात असू दे आमची, अस्सल आंबेडकरी अवलाद आहोत. एक कविता ऐकवतो चळवळीची. त्यातल्या बऱ्याच जणांनी ती ऐकलेली आहे कविता, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की ज्यांना चळवळ माहिती आहे ना त्यांना कविता कळेल, आणि ज्यांना चळवळ माहिती नाही त्यांनी समजून घ्या. कवितेचं नाव आहे प्रश्नचिन्ह. सांगत होतो भावी पिढीला, सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढायची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढायची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं, इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं, मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या वेड्या.
मी सांगू लागलो अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेट घेऊन फुंकलेला जा, प्रेक्षकगृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या. वर्ग परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणालं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण का, मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण का, प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजाची डरकाळी, नावेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुन यांचा जोश. मी सांगू लागलो राजाची डरकाळी, नावेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुन यांचा जोश. आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं, आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं. जरा साडे आवाजात विचारलं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं, मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत पोशीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. मी सांगू लागलो प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत पोशीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. आता पोरांनी मला गदागदा हलवलं, आता पोरांनी मला गदागदा हलव जोरात ओरडला, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगार एक झाला होता. मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगार एक झाला होता. उद्वेगानं देह त्याचा थरथरत होता. क्षणभर थांबलो, माझ्या डोळ्यात साचलेलं तळ, गालावर नऊ उघडण्याची खबरदारी घेत म्हणालो, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही, पण आम्ही बुळे झालोय साले, आम्हीच बुळे झालोय. माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, डोक्याला निळा खेटा बांधत माझ्या तोंडावर पचकन थुकला आणि घराबाहेर पडला. तो घराबाहेर पडला. जय भीम. धन्यवाद. हा कविता सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं मी जाहीर करतो. याच्या पुढे एक कवी संमेलनाचा एक छोटासा कार्यक्रम आहे, त्यानंतर आपले काही सहकारी आहेत त्यांचं मनोगत होईल आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये महिलांचा कार्यक्रम आणि समारोपाकडे आपण जाऊया. या कार्यक्रमाची आपण इथे सांगता करतोय. यानंतर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.